नमस्कार मित्रांनो, अजित ब्रॉडकर ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार आहे, तर आपण प्रत्येक गुरुवारी कोणत्या ना कोणत्या मठमध्ये जातो. तर आज आपण एक्सप्लोर करणार आहोत विरार ईस्टचा जो गाडगापाडाला खूप जुना असा स्वामी समर्थ मठ आहे. तिकडे आपण जाणार आहोत, कारण तिथे स्वतः स्वामी प्रकट झाले होते. त्यानंतर हे मठ बांधण्यात आले होते. त्याची पूर्ण मी माहिती देणार आहे मठाबद्दल. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आता आपण तिकडं पोहोचतोय, कसं यायचं ते तुम्हाला पूर्ण मी माहिती देणार आहे. श्री स्वामी समर्थ. आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मी या साईडने आलो विरार ईस्टला. तुम्हाला कोणाला विचारलात गाडगापाडा, तर तुम्हाला सांगेल 10 ते 15 मिनटं फक्त तुम्हाला ट्रॅव्हलिंग करायचे. त्यानंतर बघा सुंदर असं मठ, सद्गुरू श्री स्वामी समर्थ मठ, ते आता आपण एक्सप्लोर करणार आहोत. बघा आता आपण आतमध्ये जाऊया. हे बघा, हे स्वामी समर्थांचे मठ आहे. खूप विशेष असं आहे स्वामी समर्थांच्या मठाला महत्त्व आहे. कारण इथे असणारी स्वामींची मूर्ती तुम्ही पाहाल तर सर्व स्वामी मूर्त्यांपेक्षा एक वेगळीच मूर्ती आहे ही. हे बघा, इथे तुम्हाला दाखवतो मी. त्याआधी ह्या साईडला तुम्हाला सुरुवातीला जायचं, तिथे हातपाय धुवून नंतरच स्वामी समर्थ यांच्या मठमध्ये तुम्ही प्रवेश करू शकता. हे बघा, इथे थाली वगैरे घेऊ शकता, प्रसाद आहे. त्यानंतर स्वामींच्या ज्या वस्तू आहेत त्या घेऊ शकता. त्यानंतर इथे बघा पूर्ण साईडला बघू शकता, पूर्ण ग्रीनरी लावलेली आहे. एखाद्या नर्सरी कशी असते त्या टाईपमध्ये सुंदर अशी सर्व झाडं लावलेली आहेत, झाडे झुडपे. त्यानंतर बघा आपण स्वामी समर्थ यांच्या मठमध्ये जाणार आहोत. जो मुख्य गाभारा आहे त्याच्या बघा इथं तिरंगा लावलेला आहे देशाचा. तिथे देवी आहे आणि सुरुवातीलाच बघा या साईडला छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, त्यांची इथे फ्रेम लावलेली आहे. आता आपण मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणार आहोत, जिथे श्री स्वामी समर्थ यांची युनिक अशी मूर्ती तुम्ही पाहू शकता. हे बघा इथे कालोख दिसतोय तुम्हाला, कारण गेले 5 दिवस वसई विरारमध्ये खूप पाऊस होता, त्यामुळे अजूनही या साईडला लाईट आलेली नाही. बघा सुरुवातीलाच कासव आणि महानंदी तुम्ही बघू शकता. त्यानंतर बघा गुरुवारचा दिवस आहे, त्यामुळे स्त्रियांची तुम्ही गर्दी बघू शकता. प्रत्येक स्वामींच्या मठांमध्ये स्त्रियांची गर्दी असतेच. हे बघा आज गुरुवार आहे आणि मी फर्स्ट टाईम या मठामध्ये गुरुवारी आलो. याच्या आधी पण मी आलो होतो, त्याचाही व्हिडिओ टाकला आहे, पण तो ऑफ डेला आले होतो मी. खूप सारे 6-7 महिने झाले असतील त्याला. बघा ते बघू शकता रांग केवढी मोठी आहे. स्त्रियांचं दर्शन झाल्यानंतर आपण दर्शन घेणार आहोत श्री स्वामी समर्थ यांचे, आणि तुम्हाला या मंदिराबद्दल माहिती देणार आहे मी. सुरुवातीला स्वामी समर्थ यांची सुंदर अशी मूर्ती. त्यानंतर बघा ही मेन मूर्ती आहे, तुम्हाला बोललो ना युनिक अशी मूर्ती आहे स्वामी समर्थ यांची मठमध्ये. तुम्ही एवढे मठ बघितले असाल, त्यातली युनिक मूर्ती. त्यानंतर साईबाबांची मूर्ती आहे बघा. त्यानंतर ते बघा संत आहे. त्यानंतर बघा या साईडला बघा सुंदर अशी कालभैरव यांची पण खाली मूर्ती आहे. त्यानंतर या साईडला बघा गजानन महाराज यांची सुंदर अशी मूर्ती आहे, आणि खाली बघा देवी आहे. जी देवी कोणती आहे ती तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला. आणि खूप साऱ्या देवदेवतांचे, दत्तगुरूंचे असे फोटो आहेत इथे. बघा सुंदर असे बघा गजानन महाराजांची मूर्ती बघू शकता, स्वामी समर्थ यांची मूर्ती बघू शकता, आणि साईबाबा युनिक अशी मूर्ती आहे त्या ठिकाणी. एकदा तुम्हाला स्वामी समर्थ यांची मूर्ती दाखवतो. खाली बघा कालभैरव आहेत, त्यांच्या साईडला बघा सुंदर अशी स्वामींची मूर्ती बघू शकता. कशी आहे बघा, युनिक अशी आहे मूर्ती. नितीन पोसनीस यांनी केली आहे, ते तुम्हाला मी दाखवणार आहे. बघा ही वज्रेश्वरी आईची मूर्ती आहे इथे असणारी. त्यानंतर बघा दत्तगुरू, त्यानंतर गजानन महाराज, त्यानंतर पुन्हा एकदा बघा स्वामी समर्थ महाराज, त्यानंतर साईबाबा यांचे पुन्हा एकदा तुम्हाला दर्शन दिले मी. आता आपण त्या साईडला काय काय ते बघणार होते. बघा शंकर महाराज यांची सुंदर अशी मूर्ती आहे. या ठिकाणी तुम्ही त्यांचे दर्शन करू शकता. बघा त्यांच्या पादुकाही ठेवण्यात आल्या आहेत तिथे. बघा असे खूप सारे देवदेवतांचे दर्शन करू शकता. बघा गणपती देव आणि हनुमान देव हे पण या मंदिरात आहेत. त्यानंतर बघा इथे फ्रेम आहे, गुरुवार्यांना बसण्यासाठी ठेवण्यात आले आहे. बघा तिथे फोटो वगैरे लावण्यात आले आहेत बघा स्वामी समर्थ यांचे. पहिले मठ असेल मला वाटतं, कारण इथे गिरनार पर्वतावर दिलेली धुनी इथे दिली जाते, आणि प्रत्येक गुरुवारी इथे 11 आहुत्या दिल्या जातात 11 वाजता. बघा इथे आहुती दिले जातात. तुम्हाला जर बघायचं असेल तुम्ही 11 वाजता येऊ शकता. मठामध्ये जे औदुंबराचे झाड आहे तिथे स्वामी समर्थ प्रकट झाले होते, तेही तुम्हाला मी जागा दाखवणार आहे. त्याच्यानंतर हे सुंदर असे मठ बांधण्यात आले आहे. बघा हीच ती जागा, पुढे औदुंबरांचा झाड दिसतोय तुम्हाला, तिथे स्वामी समर्थ प्रकट झाले होते. त्यांच्या आदेशानंतर इथे मठ बांधण्यात आले आहे. बघा हे औदुंबराचे झाड, आणि त्याच्या खाली असणारा तुम्हाला सुंदर असा बघा महादेवाचे तुम्ही दर्शन घेऊ शकता. महादेवाची पिंडी आहे. आणि तुम्हाला सांगतो इथे महाशिवरात्रीला जी भस्म आरती होते, ते इथे भस्म दिला जातो. बघा इथे भस्म आरती केली जाते, जे की पहिलेच मठ आहे तिथेही भस्म आरती केली जाते. बघा महाशिवरात्रीला तिथं भस्म आरती केली जाते. बघा सुंदर असे तुम्हाला शिवलिंग दाखवतो. बघा शिवलिंग बघितल्यानंतर तुम्हाला समजले असेल हे किती जुने मठ आहे. आणि तुम्हाला आता मी पुढे सांगणार आहे. बघा इथं गौतम बुद्धांचे तुम्ही दर्शन घेऊ शकता. त्यानंतर साईडला असणारी काली माता याचेही दर्शन घेऊ शकता तुम्ही. आणि इथे गणपती बनवले जातात.
हे बघा इथे गणपती बनवले जातात माती, शेण आणि कागदापासून. हे बघा गणपती बनवल्यास फक्त त्यांचा कलरिंगचा काम बाकी आहे. जर तुम्हाला इथे बुक करायचे असतील गणपती तर तुम्हाला मी ऑलरेडी आता पहिला दाखवला तिथे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहेत. सुंदर अशा मूर्त्या आहेत. तुम्हाला थोड्याफार युनिक पॅटर्न पण मी दाखवतो. इथे एक मोठी मूर्ती होती पण पावसाळ्यात ते आतमध्ये घेण्यात आली आहे. बघा मी ते ऑलरेडी आलेले त्यावेळी मूर्तींचा काम चालू होता. मागे गणेशोत्सव होता. हे बघा शंकर महाराज. त्यानंतर बघा युनिक पॅटर्नमधले गणपती. हे सर्व मातीचे गणपती आहेत. पी-ओ-पीचे गणपती नाहीत. बघा सुंदर अशी देवीची मूर्ती. तुम्ही स्वामी समर्थांच्या दर्शनाला या मठामध्ये येतात ते गणपती बघून घ्या. जर तुम्हाला बुक करायचे असले तुम्ही बुक करू शकता. हे बघा युनिक असे त्यांचे पॅटर्न आहेत आणि त्याने आता एकच एक शाडूची मूर्ती बनवली. ती खूपच युनिक आहे. ते तुम्हाला मी लास्टला दाखवणार. हे बघा हे जे तुम्ही बघू शकता म्हणजे सिद्धिविनायक सारखी आहे. इथं जे महाराज आहेत ते बघा हे आहेत नितीन पोतनीस. हे बघा या साईडला जे बसलेत ते. आता तुम्हाला इथे कोणकोणत्या वस्तू तुम्ही घेऊ शकता बघा. हे श्री स्वामी समर्थ यांचे पुस्तके वगैरे आहेत, किचन वगैरे आहेत, लॉकेट वगैरे आहेत. हे तुम्ही घेऊ शकता बघा. युनिक युनिक अत्तर वगैरे आहेत ते तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. स्वामी फायनल चाललोय घरी. तर आज आपण विरार ईस्टला आलेलो गाडगापाडा इथे श्री स्वामी समर्थ यांचे मठ आहे. खूप जुने असे मठ आहे. त्याची तुम्हाला पूर्ण मी माहिती सांगितली. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि त्याच्या साईडला गणपतीचा कारखाना येतोय तुम्हाला मी दाखवला. पावसामध्ये थोड्या मूर्त्या कमी बनलेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि अशी माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करून घ्या. भेटून